आपण प्रभाग क्रमांक 17 मध्ये आलेलो आहोत, रामटेकडी एरियामध्ये. तर आपल्यासोबत आहे संतोष भाऊ शिंदे. तर दादा नमस्कार. तुम्ही भारतीय जनता भाऊ तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये 36 वर्ष तुम्ही काम केलं आणि आता कुठेतरी निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यानंतर तिकिटावरनं कुठेतरी तुम्ही नाराज दिसताय. नक्की काय प्रकरण आहे? प्रथमतः सर्वांना जय श्रीराम. मी संतोष रामभाऊ शिंदे, भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता आणि राष्ट्रीय स्वयंसेवकाचा एक स्वयंसेवक. मी 1989 पासून या भारतीय जनता पार्टी आणि हिंदुत्ववादीच्या विचारसरणीशी मी जोडला गेलेलो आहे. लहानपणापासूनच एक हिंदुत्वाचा विचार घेऊन चालणारा कार्यकर्ता आहे. 1989 साली आमचे श्रद्धेय श्रीधरप्पा हाडके असतील, रविभाऊ तुपे असतील, विकास अण्णा रासकर असतील, अशा या आमच्या 17 नंबरच्या भागात पूर्वी हिंदुत्वाचा विचारधारा स्वीकारली जात नव्हती. पुरोगामी विचारसरणीचे सगळं राज्य चालत होतं. अशा परिस्थितीत आम्ही कमी काम करायला सुरुवात केली आणि तो आज तागायत म्हणजे 89 ते 2025 सालापर्यंत मी हिंदुत्ववादी विचारसरणी, एक पक्ष एक झेंडा या नेतृत्वाखाली मी काम करत आलो. भारतीय जनता पार्टी पार्टी विथ डिफरन्स म्हणली जाते, कार्यकर्त्यांचा पक्ष मानला जातो आणि हा पक्षच कार्यकर्त्यांचा. पण अलीकडच्या काळामध्ये असं दिसून येतंय की हा पक्ष कार्यकर्त्यांचा राहिला नसून हा फक्त नेत्यांचा पक्ष झालेला आहे. प्रत्येक कामामध्ये कार्यकर्ता लागतो. आज सर्वांना माहिती, मी बूथ अध्यक्ष म्हणजे ताई सांगावंसं वाटतं मला, मी हजारी पन्ना प्रमुख, बूथ प्रमुख ते पुणे शहराचा ओबीसी मोर्चाचा सरचिटणीस या पदापर्यंत मी काम केलेलं आहे. आणि जी पक्षाने मला जबाबदारी दिलेली आहे ती पूर्ण ताकदीने, तन मन आणि माझ्या सामान्य कुटुंबाच्या ऐपतीप्रमाणे मी पक्षाचं काम केलेलं आहे. आज प्रत्येक लोकसभा इलेक्शन असू, विधानसभा असू, मी मगरपट्ट्यामधून येतो. प्रत्येक इलेक्शनच्या वेळेस माझी यादी म्हणजे लोकसभेला आणि विधानसभेला मी प्लस मध्येच आहे, जिथं भारतीय जनता पार्टीला जास्त लीड देऊ शकलो. ते काय फुकट होत नाही. इतके वर्ष काम केल्याचं एक प्रतीक येतं. परंतु आम्ही आजपर्यंत निष्ठावंत राहिल्यामुळे आम्ही पक्षाकडे कुठलीही अपेक्षा केलेली नव्हती. 35 वर्षानंतर 2017ला मला एकदा चान्स मी मागितला होता पार्टीला. त्यावेळेस आमचे आमदार योगेश अण्णा टिळेकर यांनी मला एक शब्द दिला. त्यावेळेस मला म्हणले, संतोष तू आता ह्या 2017 इलेक्शनला थांब. माझाच सहकारी संदीप दळवी यांना काँग्रेसमधनं 2012ला त्या योगेश अण्णांनीच प्रवेश दिला होता. त्यासाठी मला थांबायला लावलं. पण मी म्हणलं ठीक आहे, पक्ष मोठा होतोय यात सगळ्यात मोठा मला आनंद होता. मी त्यांना साथ दिली, प्रामाणिकपणे काम केलं. तिथं थोड्या मताने फरकाने आमची मतं गेली, तो विषय नाही. ठीक आहे, जनता जे ऍक्सेप्ट करेल ते आपण ऍक्सेप्ट केलं पाहिजे. त्याच्यानंतर 2018ला स्वर्गीय आमच्या ताई चंचलाताई कोदरे यांचं स्वर्गवास झाला. तिथं 2018ला पोट निवडणूक लागली. त्याला मी इच्छुक प्रबळ दावेदार होतो. त्यावेळेस सुद्धा या लोकांनी असंच खोडा काय केला, तो विषय गेला. तरी सुद्धा पक्षाचं प्रामाणिक काम केलं. माझ्या भागात मला उमेदवाराला माझ्या जास्त मतदान आहे. आणि आता 2000 सार्वत्रिक निवड लागली 25ची. मी गणपतीमध्ये पहिल्यांदा मी आमचे आमदार ज्यांना आम्ही आमचे नेते मानतो त्यांच्याशी मी गणपतीमध्ये स्पष्ट बोललो होतो की आमदार साहेब, मी ह्या भागातलं इलेक्शन लढवायला इच्छुक आहे, तुमची काय इच्छा आहे? त्यावेळेस आमदार साहेबांनी मला सांगितलं, अरे संतोष, तू असं का मला विचारतोस? तुझ्या भागात तुझ्याशिवाय दुसरा चेहरा नाही, ओबीसीचा चेहरा नाही. तू जे काम केलं आम्हाला सगळं माहिती, पक्षाला माहिती. त्यामुळे तू काम करत राहा, तुला न्याय नक्कीच पक्ष देईन, मी पण देईन, असा विषय. आणि नक्कीच भाऊ, पण कुठेतरी आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका हे कार्यकर्त्याच्या निवडणुका म्हणून ओळखलं जातं. आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांनी सांगितलं की पक्षाच्या कार्यकर्त्यांनाच तिकीट द्यायचं आणि म्हणजे त्यांच्या नातेवाईकांना तिकीट नाही द्यायचं. तर आणि कुठेतरी असं दिसतंय की त्यांच्या घरच्यांनाच लोकांना तिकीट दिले. त्याच्यावर काय सांगणार? हा बरोबर आहे ताई. आमचे नेते आणि संवेदनशील मुख्यमंत्री महाराष्ट्राचे आणि सर्व महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ म्हणजे आमचे देवा भाऊ साहेबांनी सांगितलं होतं की कुठल्याही आमदाराच्या, खासदाराच्या, कुठल्या नेत्याच्या मुलांना किंवा नातेवाईकांना आपण तिकीट देणार नाही. कारण ही इलेक्शन कार्यकर्त्यांची, हा पक्ष कार्यकर्त्यांच्या जीवावर उभा राहिलेला आहे.
आणि ह्याकरता आपण कार्यकर्त्यांनाच तिकीट देणार आहात आणि जे निष्ठावंत आहेत त्यांना देणार आहे असा विषय झाला. परंतु आता हे काय थोडस चित्रच वेगळं दिसतंय. आज आमच्या हडपसर मध्ये आता नाव सगळ्यांनाच माहिती, ते बोलण्याचा विषय नाही. काही आमदारांच्याच घरात काही तिकीट आली आणि मग त्यापैकी एखाद्या गोरगरिबाचं तिकीट बसलं असतं ना. आमच्यासारखा ज्यांनी घर जाळून पैशाची वकार टाकून भारतीय जनता पार्टीचा झेंडा घेऊन हातात बसलाय त्याच्या घरात तिकीट गेलं असतं. तसा माझा एक सहकारी राम टिकडी मधला जो अहोरात्र गोरगरिबांसाठी झटतो तो आमचा युवराज कुचेकर, त्यासारखं एखादं तिकीट बसलं असतं. आमची नाराजी एकच आहे की भारतीय जनता पार्टी निष्ठावान कार्यकर्त्यांना संधी देणं गरजेचं होतं. ही माझी नाराजी. मला तिकीट नाही मिळालं याची खंत मला नाहीये, पण आताच्या 2000 प्रभाग 17 मध्ये पुणे महानगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये तुम्ही जे पॅनल आम्हाला प्रभाग 17 ला आयात केलंय ते पूर्ण काँग्रेस विचारधारी, ज्यांच्यासाठी आम्ही आयुष्यभर लढलो, त्यांच्यासाठी आमची भांडणं झाली, आमच्या अंगावर आम्ही केसेस घेतल्या, पण पक्षाला पुढे नेलं आम्ही. आज त्यांच्या जे 4 उमेदवार घेतले तुम्ही कुणीही सर्वे करू शकता. त्यांच्या घरात कुठली समाजसेवेचा वारसा आहे का? त्यांच्या घरात कोण लोक समाज काम आहे का? काय 4 लोकांना त्यांनी मदत केली आहे का? म्हणजे मदत केली याचा अर्थ असा नाही मी मदत की समाजसेवेरूपी मदत. व करोनाच्या काळात मी संतोष शिंदे आणि तो आमचा सहकारी युवराज कुचेकर स्वतःचा परिवार धोक्यात टाकून आम्ही लोकांची गोरगरिबांची सेवा करत होतो. अशा वेळेस हे 4 उमेदवार होते कुठं? बरं घेतले तर घेतले. पक्षाला विश्वास कार्यकर्ते तुम्ही पार्टी डिफरन्स म्हणता, स्थानिक कार्यकर्त्यांना विचारत तर घ्यायला गरजेचं होतं तुमचं की बाबा आपण यांना प्रवेश देतोय. आम्हाला आनंद वाटला असता, आमचा पक्ष वाढतोय, ठीक आहे, आम्ही थोडं नाराज राहिलो असतो, पण सगळ्यात मोठा मला बी आणि युवराज भाऊला बी आनंद राहिला असता की पक्षाने आम्हाला विचारतं की बाबा नाही ठीक आहे आमचं सन्मान काहीतरी आहे इतक्या वर्ष काम केलेल्याचं. परंतु काही न करून यांनी आम्हाला यांचं काय घरगडी बनवलंय का पक्षाने? का आम्ही यांच्या कामाला आहे का? आम्ही यांचे लाभार्थी आहे पक्षाचे का? यांनी आम्हाला कुठले पद दिलेत, कमिटी दिले, काय दिले? आमच्या घरातला पैसा आम्ही खर्च करून ही समाजसेवा केली, भारतीय जनता पार्टीत वाढवलेली. यासाठी आमची एकच इच्छा आहे की कुठल्याही भारतीय जनता पार्टीच्या निष्ठावंताला तिकीट द्या, आम्ही त्याच्या मागे उभा राहतो. परंतु पक्षाने शेवटपर्यंत ऐकलं नाही. आम्ही शेवटपर्यंत रेसमध्ये होतो. मी भारतीय जनता पार्टीच्या आमच्या काही नेत्यांची सांगतो बरं का, जे आमच्या मागे ठामपणे उभे राहिले. आणि सगळ्यात मोठा आभार मी राष्ट्रीय स्वयंसंघाचं मानतो की त्यांनी आमच्या पाठीवर खंबीरपणे उभे राहिले आणि शेवटपर्यंत आमच्या दोघांच्या मागे. म्हणजे मी म्हणजे माझी महिला उमेदवार वैशाली संतोष शिंदे हिच्या पाठीमागे आणि युवराज कुचेकर यांच्या पाठीमागे संघाची ताकद पूर्ण उभी राहिली. आणि मला असं वाटतं की पुढच्या काळात मी अशीच ताकद मिळेल आम्हाला आणि जनताही आम्हाला निवडून देईल. आणि ह्या विषयी झाल्यानंतर दुसरा विषय असा की आम्ही शेवटपर्यंत थांबलो. यांनी शेवटपर्यंत आम्हाला गाजर दाखवलं. 2 दिवस आधी जरी आम्हाला बोलत होते की तुम्ही जरा ऐका, ठीक आहे, राग असतो, आपण घरातली भांडणं घरात मिटवू शकत असतो, ठीक आहे, ज्येष्ठांचं ऐकलं असतं आम्ही, तो विषय नाहीये. परंतु यांनी आमची कुठलीही विचार मत न घेता यांनी तिकीट जाहीर केली आणि शेवटच्या क्षणी केली. त्यामुळे आम्ही दोघांनी असं ठरवलंय, मी ओबीसी महिलामधून आणि युवराज भाऊ SC मधून आम्ही असं दोघांचं पॅनल करतोय 17 मध्ये. आणि पूर्ण जनतेला आता आम्ही जनतेला न्याय मागणार आहे की आम्ही तुमच्यासाठी केलं, आता तुम्ही काय आमच्यासाठी करताय, हा विषय आहे. आणि आज आम्हाला चिन्ह मिळालं, युवराज भाऊंना मिळालं आणि मलाही मिळालं. आता मला चिन्ह मिळालं, मी कमळ टाकलं होतं, कपबशी टाकली होती, अंगठी टाकली होती, परंतु कमळाचं चिन्ह मला मिळालं नाही. माझं दुर्दैव समजतो, 35 वर्ष काम केलेलं, ठीक आहे, त्याचं फळ मला मिळालं ते. पण 2 चिन्ह मी टाकली होती, ते सुद्धा दुसऱ्या अपक्षांचं पहिलं चिन्ह असल्यामुळे ती नाही मिळू शकली. तर निवडणूक आयोगाने नियमाप्रमाणे त्यांना मला एक पांगुळ गाडी एक चिन्ह दिलंय. पण मला लय लोकांनी विचारायचा प्रयत्न केला की पांगुळ गाडी तुम्ही घेतलं तर कसं आहे, हास्यास्पद आहे तुमचं. तर माझा चेहरा जनतेमध्ये, ज्याचा चेहरा जनतेमध्ये असतो त्याला चिन्हाची काही गरज नसते. आणि दुसरं हे पांगुळ गाडी द्यावणीच आम्हाला ह्याच्यासाठी दिली असं मला वाटतंय की भारतीय जनता पार्टी अशी पांगळी करायचा प्रयत्न यांनी केलेला आहे इथं. आणि ती पांगळी भारतीय जनता पार्टी इथं मी पांगळी होऊन देणार नाही. भारतीय जनता पार्टी परत पुनरुज्जीत करीन आणि परत हिंदुत्ववादी विचारसरणीचे सर्व कार्यकर्ते गोळा करून ह्याच निवडणुकीत मी चांगल्या पद्धतीने त्यांना लढाई देईन. नक्कीच भाऊ, तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.